In first lecture, we discuss only about introduction of this topic, and at second lecture, we discuss about structure of typical flower and development of male gametophyte, that is nothing but development of pollen grain. And in last lecture, we discuss about development of female gametophyte. डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट म्हणजे पोलन ग्रेन आणि डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट म्हणजे ओव्ह्यूल. हे दोन्ही हॅप्लॉइड मेल आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट आहेत. हे दोन्ही तयार होणं गरजेचं आहे. हे दोन्ही व्यवस्थित डेव्हलप झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस कोणती असेल तर पॉलिनेशन. हेन्स हियर we discuss about today's concept pollination. आणि म्हणून आज आता या लेक्चरला पुढची स्टेप म्हणजे पॉलिनेशन हा कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेणार आहोत. कारण नुसतं हॅप्लॉइड मेल गॅमेट म्हणजे पोलन ग्रेन, हॅप्लॉइड फिमेल गॅमेट म्हणजे ओव्ह्यूल एवढे मॅच्युअर किंवा डेव्हलप होऊन चालणार नाहीत. तर भविष्यात जर त्यांचं फर्टिलायझेशन व्हायचं असेल तर मधली प्रोसेस म्हणजे पॉलिनेशन होणं गरजेचं आहे. देन क्वेश्चन अराइज, व्हॉट इज मीन बाय पॉलिनेशन. मग पॉलिनेशन म्हणजे नेमकं काय तर काय ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू द स्टिग्मा ऑफ फ्लावर. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज ए पॉलिनेशन. पुन्हा एकदा कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी डायग्राम करतो. या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण रफ स्टॅमेन पाहिलं होतं. याला आपण फिलामेंट म्हणतो, याला कनेक्टिव्ह म्हणतो, याला अँथर असं म्हणतो. आणि याच्यामध्ये असे पोलन सॅक असतात किंवा पोलन ग्रेन असतात. म्हणजे हा झाला अँथर आणि याच्यामध्ये हा हॅप्लॉइड मेल गॅमेट म्हणजे कोण असेल पोलन ग्रेन. या पोलन ग्रेनचं ट्रान्सफर होतं, वाहून नेलं जातं कुठपर्यंत स्टिग्मा ऑफ फ्लावर. Here this is the gynoecium, stigma, style, ovary. हा gynoecium म्हणजे here female sex organ आणि हा stamen म्हणजे male sex organ. त्यातला हॅप्लॉइड मेल गॅमेट म्हणजे कोण पोलन ग्रेन. आणि या ठिकाणी ओव्ह्यूल जो तयार झालेला असतो इथं या ओव्हरी मध्ये, या पोलन ग्रेनचं फ्युजन या ओव्ह्यूलशी होण्यासाठी इथले पोलन ग्रेन असे वाहून नेले पाहिजेत आणि कुठे येऊन चिकटले पाहिजेत, इथं स्टिग्माला चिकटले पाहिजेत या ठिकाणी. म्हणजे इथला अँथर मधला पोलन ग्रेन इथं स्टिग्मावरती येऊन बसला पाहिजे. ही जी वाहून नेण्याची प्रक्रिया असते याला आपण खऱ्या अर्थानं पॉलिनेशन असं म्हणतो. अगेन लिसन, transfer of pollen grain from anther to the stigma of flower, that process is called as a pollination. Actually it is most important process because of which future fertilization takes place. भविष्यात जर फर्टिलायझेशन व्हायचं असेल तर तत्पूर्वी पॉलिनेशन हे व्हावंच लागतं. त्याशिवाय फर्टिलायझेशन भविष्यात होऊ शकणार नाही. म्हणून ही फर्टिलायझेशन होण्यापूर्वीची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. Here actually it requires agent to transfer the pollen grain. pollen grain इथून स्टिग्मा पर्यंत वाहून नेण्यासाठी
नॉन मोटाईल आणि स्वतःहून हालचाल करत नसल्यामुळं कुणाच्या तरी मार्फत त्याला वाहून नेलं जातं आणि वाहून ज्याच्या मार्फत नेलं जातं त्याला एजंट असं म्हणतो. इट मस्ट रिक्वायर एजंट. देर आर टू टाइप्स ऑफ एजंट. साहजिकच एजंटचे दोन प्रकार आहेत. पहिला या ठिकाणी अबायोटिक. अबायोटिक मीन्स नॉन लिव्हिंग and second biotic. Biotic means living. थोडक्यात निर्जीव आणि सजीव असे मध्यस्थ असतात. त्या मध्यस्थला आपण एजंट असं म्हणतो. साहजिकच निर्जीव मध्यस्थ म्हणजे अबायोटिक आणि सजीव मध्यस्थ म्हणजे बायोटिक एजंट. मग अबायोटिक एजंट मध्ये महत्त्वाचे दोन एक्झाम्पल कोणते येतील? विंड अँड वॉटर. हवेमार्फत आणि पाण्यामार्फत ते पोलन ग्रेन किंवा परागकण वाहून नेले जातात. हे झाले अबायोटिक एजंट और अबायोटिक फॅक्टर. आणि बायोटिक फॅक्टर म्हणजे लिव्हिंग. मध्यस्थ हा सजीव असतो आणि म्हणून त्याचे प्रकार काय पडतात बघा. एंटोमोफिली म्हणजे इन्सेक्ट असू शकतात, कीटक असू शकतात. एक्झाम्पल बिटल, भुंगा किंवा बटरफ्लाय यासारखे कीटक असू शकतात किंवा हॉनीबी, मधमाशी. या पद्धतीचं एंटोमोफिली असेल. सेकंड ऑर्निथोफिली. बर्ड्स, पक्षी. पक्षी सुद्धा एका फुलावरून दुसऱ्या फुलावर, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जात असतात. त्यांना हवं ते खाद्य विथ द हेल्प ऑफ बीक, चोचीच्या साहाय्याने खात असतात. तेव्हा त्याच्या चोचीला फुलावरचे परागकण म्हणजे पोलन ग्रेन जर लागलेले असतील आणि तोच पक्षी पुन्हा दुसऱ्या झाडावरती, दुसऱ्या फुलावरती बसला तर ते परागकण म्हणजे पोलन ग्रेन तो वाहून नेईल. म्हणजे पक्षामार्फत सुद्धा पोलन ग्रेन वाहून नेले जातात. त्याला ऑर्निथोफिली. आणि एंटोमोफिली म्हणजे कीटकांच्या मार्फत वाहून नेले जातात पोलन ग्रेन. त्याला एंटोमोफिली असं म्हटलं जातं. अँड समटाइम्स थर्ड चिरोप्टेरोफिली विथ द हेल्प ऑफ बॅट, वटवाघळ. म्हणजे या पद्धतीनं वटवाघळ किंवा बॅटच्या साहाय्याने सुद्धा पोलन ग्रेन ट्रान्सफर केले जातात, कॅरी केले जातात. या पद्धतीचं लिव्हिंग एजंट असतात. सजीवांच्या मार्फत पोलन ग्रेन ट्रान्सफर केले जातात, वाहून नेले जातात. याला आपण बायोटिक एजंट असं म्हणतो. म्हणजे या पद्धतीनं पॉलिनेशन रिक्वायर मस्ट एजंट, आयदर अबायोटिक और बायोटिक. तो निर्जीव असो किंवा सजीव असो, परंतु मध्यस्थ हा लागतो. बिकॉज पोलन ग्रेन आर नॉन मोटाईल. ते स्वतःहून कधी हालचाल करत नाहीत आणि अँथर वरून स्टिग्मा पर्यंत हा पोलन ग्रेन जायचं असेल तर मध्यस्थाची गरज असते, तरच ती प्रक्रिया पूर्ण होते. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए पॉलिनेशन. ऍक्च्युअली देर आर टू टाइप्स ऑफ पॉलिनेशन. पॉलिनेशनचे पुन्हा दोन प्रकार पडतात. एक सेल्फ पॉलिनेशन, ज्याला इनब्रीडिंग म्हटलं जातं. सेल्फ पॉलिनेशन अकॉर्डिंग टू नेम इंडिकेट, नावानुसार फुलातली फुलात. सपोज दिस इज द फ्लावर. समजा हे फूल आहे. एक्झाम्पल बायसेक्सुअल फ्लावर. आपण सेकंड लेक्चरला स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लावर पाहिलं आणि त्यामध्ये आपण बायसेक्सुअल फ्लावर पाहिलं. मध्यभागी आपण ह्या अशा पद्धतीचं गायनोशियम घेतला आणि असे स्टॅमेन काढलेले होते आपण. हे अँथर असे. समजा हे बायसेक्सुअल फ्लावर आहे. तर एकाच फुलामध्ये यातले पोलन ग्रेन इथं या स्टिग्मावरती वाहून जाणं, फुलातली फुलात परागकणांचं वहन होणं, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम anther to the stigma of same flower.
विदिन ए सिंगल फ्लावर, एक्झाम्पल बायसेक्सुअल फ्लावर. एकाच फुलातली फुलात परागकण वाहून नेले जातात, याला आपण सेल्फ किंवा ॲटोगॅमी असं म्हणलं जातं किंवा इनब्रीडिंग असं म्हटलं जातं. या पद्धतीनं इथं हे सेल्फ पॉलिनेशनचा पहिला प्रकार. देन सेकंड, क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन, अनदर टर्म आउटब्रीडिंग. आउटब्रीडिंग. अजून तिसरी टर्म याला म्हणलं जातं झिनोगॅमी. मग याच्यामध्ये काय होतं, इट रिक्वायर्स टू सेपरेट फ्लावर और टू सेपरेट प्लांट. समजा ही एक वनस्पती असेल फ्लावरिंग प्लांट, ही एक फ्लावरिंग प्लांट असेल. या फुलातला अँथर मधला पोलन ग्रेन या फुलातल्या स्टिग्मावरती वाहून न्यायला जाईल या पद्धतीनं दोन वेगळ्या फुलांमध्ये. या पद्धतीनं दोन वेगळी फ्लावर्स असतील आणि या फुलातला पोलन ग्रेन या फुलाच्या स्टिग्मावरती वाहून न्यायला जाईल. असं आउटब्रीडिंग, क्रॉस पॉलिनेशन किंवा झिनोगॅमी असं म्हटलं जातं. हिअर इट मस्ट रिक्वायर एजंट. इथं मात्र कंपल्सरी एजंटची गरज असते. आयदर अबायोटिक और बायोटिक, कोणत्याही प्रकारचा एजंट लागतो, कारण या फुलातला पोलन ग्रेन या फुलापर्यंत आपोआप वाहून जाणार नाही. त्याला वाऱ्याची गरज असते म्हणजे वाईन, किंवा पाण्याची गरज असते, किंवा इन्सेक्टची गरज असते, किंवा बर्डची किंवा बॅटची. कोणत्या तरी एजंट मार्फतच तो एका फुलातला पोलन ग्रेन दुसऱ्या फुलामध्ये वाहून न्यायला जाईल. मग आता हे पहिलं जे फ्लावर असेल ते वेगळी स्पेसिस आहे, हे दुसरं फ्लावर आहे ती वेगळी स्पेसिस आहे. दोन्ही वेगळ्या व्हरायटी आहेत, डिफरंट फ्लावर. मग त्यांचं जर क्रॉस ब्रीडिंग होणार, वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, वेगळ्या स्पेसिस आहेत, साहजिकच यंग वन्स जो जन्माला येईल तर तो कसा असेल, व्हेरिएबल, जेनेटिकली डिफरंट. तो जेनेटिकली डिफरंट असणार आहे. जेनेटिकल कॉन्स्टिट्यूशन पूर्णपणे वेगळं असणार आहे. असं डिफरंट नवीन काहीतरी जन्माला येईल म्हणजे क्रॉस ब्रीडिंग होईल. अशा पद्धतीचे सेल्फ आणि क्रॉस हे दोन महत्वाचे पॉलिनेशनचे प्रकार असलेले आपल्याला दिसून येतील. Then there are different mechanism of pollination. पॉलिनेशनचे अनेक प्रकार आहेत किंवा मेकॅनिझम्स आहेत. वेळ वाचावा आणि तुमच्या समोर पॉइंट्स असावेत म्हणून मी मुद्दाम जाणीवपूर्वक ब्लॅकबोर्ड वरती 4 ते लिहिलेलं आहे. म्हणजे कमी वेळेत पटकन व्यवस्थित समजावं हा उद्देश समोर ठेवून हे मुद्दाम हे सर्व पॉइंट्स या ठिकाणी लिहिलेले आहेत. या चार्टच्या सहाय्यानं आपण इझिली व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करू. इथं पहा डिफरंट टाइप लिहिलेले आहेत. ॲनिमोफिली, हायड्रोफिली, एंटोमोफिली, ऑर्निथोफिली, चिरोप्टेरोफिली असे इथं टाइप्स लिहिलेले आहेत. हे पॉइंट आहेत. पहिला पॉइंट एजंट. ॲनिमोफिली मध्ये एजंट कोण लागतो, विंड. हायड्रोफिली मध्ये एजंट कोण लागतो, वॉटर. एंटोमोफिली मध्ये इन्सेक्ट हा एजंट असेल. ऑर्निथोफिली मध्ये बर्ड्स हा एजंट असेल आणि चिरोप्टेरोफिली मध्ये बॅट हा एजंट असेल. सेकंड पॉइंट टाइप. आता इथं हे पहिले 2 टाइप आहेत ते अबायोटिक आहेत, कारण विंड आणि वॉटर हे निर्जीव आहेत आणि म्हणून दोघं कशामध्ये मोडतील, अबायोटिक नॉन लिव्हिंग एजंट मध्ये मोडतील. आणि उर्वरित राहिलेले हे सर्वची सर्व सजीव आहेत आणि म्हणून हे कशामध्ये मोडतील, बायोटिक एजंट्स मध्ये मोडतील. हा त्यांचा तो टाइप असेल, प्रकार असेल. देन थर्ड पॉइंट ॲडॅप्टेशन. याच्यामध्ये बदल काय होईल, अनुकूलन काय होईल. ॲडॅप्टेशन मीन्स
इंग्लिश मध्ये त्याला ॲडॅप्टेशन असं म्हटलं जातं. स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन टू सूट विथ न्यू एन्व्हायरमेंट, दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए ॲडॅप्टेशन. मग यामध्ये पहा इथं काय फारसं ॲडॅप्टेशन नाही. इथं मात्र काय बघा, इपी और हायपो हायड्रोफिली, म्हणजे पाण्याच्या वरच्या भागात तरी होईल किंवा पाण्याच्या खालच्या भागात तरी होईल. इपी मीन्स अबाव आणि हायपो मीन्स बिलो, कमी. या पद्धतीनं हे पाण्यामधलं पॉलिनेशन होत असतं, पाण्यामार्फत होत असतं. इथं विथ द हेल्प ऑफ सलावा, कीटकांना जी लाळ असते लाळेद्वारा या ठिकाणी होत असतं ते सलावा. इथं बीक चोचेमार्फत, इथं बाय ट्रान्सपोर्ट, हाताला लागलेले असतील, जबड्याला लागलेले असतील, या पद्धतीनं बाय ट्रान्सपोर्ट असा हा शब्द आपण वापरलेला आहे. देन फ्लावर्स, इथं फ्लावर मध्ये काय हे होते पहा, फ्लावर इज अ स्मॉल कलरलेस अँड फ्रॅग्रन्स, थोडासा असा स्मेल येईल, ज्याला आपण गंध म्हणतो किंवा वास. हिअर इन हायड्रोफिली स्मॉल फ्लोरल होल अनवेटेबल, जरी पाण्यात असलं तरी ते फुल पाण्याच्या वरती असल्यामुळं किंवा पाण्यात जरी असलं तरी ते पूर्णपणे असं, उदाहरणार्थ कमळाचं कसं फुल असतं, पाण्यात जरी असलं तरी ते कुजत नाही किंवा त्याच्यावर पाणी थांबत नाही, ते ओलसर नसतं, ते सुकल्यासारखं व्यवस्थित असतं. या पद्धतीनं इथं असेल स्मॉल फ्लोरल होल्स अनवेटेबल. देन हिअर लार्ज ब्राईटली कलर, एकदम असे कलर ब्राईट म्हणजे चटकणारे असतील. स्वीट ओडर, त्याचा ओडर कसा असेल, स्वीट असेल, गोड असेल. देन हिअर ब्राईट कलर, एकदम चांगला शायनिंग कलरचा असेल. अँड विदाउट फ्रॅग्रन्स, इथं मात्र कोणत्याही प्रकारचा गंध नाही. इथं डल कलर, फारसा इफेक्टिव्ह किंवा ब्राईट कलर नसेल, डल असेल. स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स, गंध मात्र एकदम असा उग्र असेल किंवा जास्त फ्रॅग्रन्स असेल किंवा गंध असेल. देन स्टिग्मा, इथं स्टिग्मा कसा आहे, एक्सपोज्ड. स्टिग्मा असा उघडा आहे, उघडा आहे म्हणजे एक्सपोज्ड. इथं पोलन ग्रेन कॉट बाय स्टिग्मा, स्टिग्मा मध्ये हा पोलन ग्रेन कॅच केला जाईल, पकडला जाईल. इथं कसा हा पोलन ग्रेन इथं कॉट केलेला आहे या पद्धतीने. इथं रफ, हेअरी आणि स्टिकी, खरबडीत, त्याच्यावरती असे हेअर असल्यासारखं, आणि स्टिकी म्हणजे चिकट असलेला, या पद्धतीचं इथं कोणत्याही प्रकारचं असू शकेल. अँड लास्ट एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल कोण आहे, मेज, मका, राईस म्हणजे भात, व्हीट गहू, या पद्धतीनं. याची एक्झाम्पल वेगळे आहेत पहा, झोस्टेरा, फॅलिसनेरिया, याचं पहा रोज आणि जास्मिन, आणि ऑर्निथोफिलीचं बॉम्बॅक्स ब्युटिया, आणि शेवटचं चिरोप्टेरोफिलीचं अँथोसेफॅलस किंगेलिया. म्हणजे या पद्धतीचे ही बॉटॅनिकल नेम्स आहेत. त्याला आपल्या ग्रामीण भाषेत किंवा मराठीत जी नावं आहेत ती सर्वची सर्व सांगता येतात असं नाही. त्यामुळं काही बॉटॅनिकल नेम जी असतात ती तुम्हाला लक्षात ठेवावी लागतात. स्पेलिंग, प्रोनाउन्सिएशन किंवा पाठ व्यवस्थित करावं लागतं. म्हणजे या पद्धतीनं हे कन्सेप्ट असेल. थोडक्यात पॉलिनेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू द स्टिग्मा ऑफ फ्लावर with the help of any type of agent, either abiotic or biotic. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे this process is most essential because of which future fertilization takes place. भविष्यात जर फर्टिलायझेशन व्हायचं असेल तर अगोदर पॉलिनेशन व्हावं लागतं, तरच फर्टिलायझेशन होईल. आणि म्हणून
हा कन्सेप्ट आपण घेतला. इन नेक्स्ट लेक्चर वी डिस्कस अबाउट फर्टिलायझेशन. उद्याच्या लेक्चरला आपण फर्टिलायझेशन म्हणजे त्यातलं त्यात डबल फर्टिलायझेशन कसं होतं हे आपण व्यवस्थित समजून घेणार आहे. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते आर्टिकल फार महत्वाचं आहे. ह्यातलं कोणतं तरी एक मार्काला ऑब्जेक्टिव्हला किंवा मग जास्तीत जास्त 2 मार्काला यातलं कोणतंही एक तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाईल. शक्यतो राईट इन 1 सेंटेन्सेस ऑर इन ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन एमसीक्यू ला किंवा राईट इन 1 सेंटेन्स एका मार्काला 1 यातच कुठंतरी या आर्टिकल वरती विचारलं जाईल. 2, 3, 4 मार्काचं हे आर्टिकल तसं नाही आणि चुकून विचारलंच तर 2 मार्काला विचारलं जाईल. असं हे साधं सोपं आर्टिकल होतं. आय होप यू अंडरस्टँड अबाउट दिस आर्टिकल. इज इट क्लिअर? ओके, थँक्यू.